बातमी आहे पावसासंदर्भातली। मुंबईसह उपनगरांना रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची तारांबळ उडाली। पुढील काही तास पावसाचेच राहण्याची शक्यता आहे। मुंबई शहरासह मुंबई उपनगर, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर दोन्हीकडे पावसानं रात्रभर बॅटिंग केलेली आणि त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची काहीशी तारांबळ उडालेली आहे। तर आता पुढचे काही तास सुद्धा पावसाचेच राहणार असल्याचा अंदाजही आहे। हे दृश्य आपण मुंबईच्या रस्त्यांवरून पाहतोय। पावसाने बॅटिंग केल्यामुळे रस्त्यावर साचलेलं पाणी आणि त्यामुळे मग कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांची उडालेली तारांबळ असे हे दृश्य। पाऊस पडला की स्वाभाविकपणे वाहनांचा वेग मंदावतो। वाहनांचा वेग मंदावला की मग चाकरमान्यांची कामावर जाणाऱ्यांची तारांबळ उडते। त्याचीच दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। रात्रभर पावसानं मुंबई शहरासह मुंबई उपनगरामध्ये बॅटिंग केलेली आहे। खरं तर आज सोमवारचा दिवस, आठवड्याचा पहिला दिवस आणि त्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची काहीशी तारांबळ उडालेली आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। पंकज, काही कारणास्तव पंकज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मात्र ही दृश्य आपण पाहू शकतोय। पाऊस सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, अगदी इकडे नवी मुंबईच्या परिसरात सुद्धा पाऊस बरसतोय आणि त्यामुळे या पावसामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची, सर्वसामान्यांची तारांबळ उडाली आहे। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत, अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। पंकज, आता पुढचे काही तास पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, नेमके काय तपशील आहे? पुढचे काही तास हे मुसळधार पावसाचे असू शकतात, कारण रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरू झालेला आहे। पहाटे मुंबईमध्ये पावसानं जोर पकडला। मुंबईच्या काही रेल्वे स्टेशन्सवरती जे आहे ते रुळांवरती थोडं थोडं पाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। वांद्रा असेल, माटुंगा असेल, या पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरती पाणी जमा व्हायला जी आहे ची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे जर का पाऊस असाच पडत राहिला तर या काळात मुंबईच्या जे रेल्वेचं लोकलचं नेटवर्क आहे ते कोलमडू शकतं। यापूर्वीच जे आहे ते मुंबई पश्चिम उपनगरातल्या गाड्या 10 ते 15 मिनिटं 10 मिनिटं उशिराने जे आहे ते धावत आहेत आणि त्यामुळे जर का दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबईकरांच्या अडचणी निश्चित वाढू शकतात। मध्ये वाढ होऊ शकते। मागचे काही दिवस जर आपण पाहिलं तर पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली होती। आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालेला आहे। रात्रीपासून पाऊस बरसतोय, जोरदार बॅटिंग केलेली आहे। हवामान खात्याकडून नेमकं काय वर्तवण्यात आलंय? आधी अंदाज देण्यात आला होता की आणि आता इथून पुढचा अंदाज काय देण्यात आला? तांत्रिक कारणे पंकज यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही, मात्र हे दृश्य मुंबईच्या रस्त्यांवरून। खरं तर सर्वसामान्य मुंबईकर हे आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे, कामावर जाण्यासाठी म्हणून घरातून निघतायत। मात्र रात्रीपासून बरसत असलेल्या या मुसळधार पावसामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। मग रस्त्यावरून चालताना रस्त्यावर साचलेलं पावसाचं पाणी असेल, टॅक्सी पकडताना किंवा एखादं वाहन मिळवताना येणाऱ्या अडचणी असतील, अशा सगळ्या समस्यांचा मुंबईकरांना सामना करावा लागतो। त्याची हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुंबई शहर म्हणजे दक्षिण मुंबईचा परिसर असेल, मुंबईचं उपनगर, पश्चिम उपनगर असेल, पूर्व उपनगर असेल, सर्व ठिकाणी रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर सध्या पाणी आहे। हे पाणी अर्थात कमी प्रमाणात आहे, मात्र असं असलं तरी सुद्धा वाहनांचा वेग मंदावलेला आहे, मुंबईकरांचा वेग सुद्धा मंदावलेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। हा पाऊस जर असाच सुरू राहिला तर मात्र या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे।